नमो बुद्धाय. जय भीम. मी भिक्खू धम्मशील थेरो बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करतोय. आपल्याला सर्वाला ज्ञातच आहे की महाकरुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांना बुद्धगया या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि बुद्धगया हे ठिकाण जागतिक बोधांचं श्रद्धास्थान आहे. जगाला खऱ्या अर्थाने ज्ञान देण्याचं काम, ज्ञानार्जनाचं काम बुद्धगयाने खऱ्या अर्थाने दिलेलं आहे. परंतु राजा अशोकाने जे काही या देशामध्ये विहार निर्माण केलेले आहेत, त्याच्यानंतर 10 दशकापर्यंत या देशामध्ये बौद्ध राज्य होतं. परंतु इसवी सन 12व्या शतकानंतर या देशामध्ये विविध लोकांची, परप्रांतीयांची, परकीयांचे या देशावरती आक्रमण झाले आणि या परकीयांचा सगळ्यात मोठा हल्ला हा बौद्ध धर्मावरती झाला. आणि बौद्ध धर्माची असलेली विरासत, बौद्ध धर्माचं असलं जे काही या देशामध्ये असलेलं अस्तित्व आहे ते खऱ्या अर्थाने परकीयांनी या ठिकाणी नेस्तनाबूत केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे आणि संपूर्ण या देशातली विहार त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहेत. त्याच्यानंतर अनेक वर्षापर्यंत महाबोधी महाविहार हे जमिनीखाली गाडलं गेलं होतं. परंतु लॉर्ड कनिंगम जे इंग्रज अधिकारी होते त्यांच्यामुळे हे महाविहार उघडकीस आलं आणि जगाला खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या महाविहाराचं दर्शन त्या ठिकाणी घडलं. आणि त्यानंतर अनेक वर्षापर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होत राहिला. हे बुद्धगयाचं ठिकाण, बुद्धगयाचं महाविहार जगाला शांती, करुणा, मैत्रीचा संदेश देत राहिलं. व त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी देशावरती आक्रमण झाली आणि हे महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये गेलं. त्या ठिकाणी ब्राह्मणांनी आपलं प्रस्थ मांडलं आणि त्या ठिकाणी पूजा, विधी, कर्मकांड जे की सगळं काही बौद्ध धर्माच्या विरुद्ध आणि विसंगत असं आचरण चाललं. इसवी सन 18व्या आणि 19व्या शतकामध्ये श्रीलंका या राष्ट्रातील अनागारिक धम्मपाल यांनी या महाबोधी महाविहाराचा लढा फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये त्यांनी उभा केला होता आणि अनेक वर्षापर्यंत त्यांनी तो लढा लढला आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये सुद्धा जावं लागलं, चिवड सुद्धा त्यांना काढावं लागलं. अशा अनेक परिस्थिती त्यांच्यावरती ओढावल्या. परंतु त्यांनी हा लढा त्या ठिकाणी सुरू ठेवला आणि त्या नागरिक धर्मपालांच्या लढ्याला बऱ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश आलेलं आहे. 1949 जो काही ऍक्ट महाविहाराचा जो महाबोधीचा जो ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये 4 बौद्ध भिक्षू, 4 ब्राह्मण आणि जो काही तिथला कलेक्टर आहे तो अध्यक्ष असेल अशा प्रकारे त्याच्यामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. खरं तर बघा, आपण पाहतो की मस्जिद ही मुस्लिमांच्या ताब्यामध्ये आहे, मंदिरे हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे, चर्चे फादरांच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे ज्या ज्या समाजाच्या ताब्यामध्ये त्यांचं प्रार्थना स्थळ त्या ठिकाणी आहे. परंतु एकमेव या जगातलं हे बौद्ध स्थळ असं आहे की ते बौद्धाचं असून सुद्धा ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे. किंवा ब्राह्मण मुक्त या ठिकाणी ते विहार झालं पाहिजे, यासाठी हा लढा या देशभर आणि जगभर चालू आहे. अलीकडे आपण पाहिलं की या 19व्या शतकामध्ये जपानहून आलेले भदंत आर्य नागार्जुन सुरेससाई यांनी सुद्धा महाबोधी मुक्तीचा फार मोठा लढा या देशामध्ये उभा केला आणि आता लेटेस्ट मध्ये 9 महिन्यापासून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रेरणेने या महाबोधी महाविहाराचा लढा पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू झालेला आहे. या लढ्यासाठी भंते विनाचार्य यांना कारावास सुद्धा ठिकाणी भोगावा लागलेला आहे. गेल्या 9 महिन्यापासून आपले बौद्ध भिक्षू हे खऱ्या अर्थाने बुद्ध विहार, बुद्धगयेचं मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहे आणि हे संपूर्ण जगामध्ये बातमी पसरलेली आहे. मीडियाच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रभर आणि देशभर सुद्धा मोठी मोठी मोर्चे झालेले आहेत. पुन्हा एकदा या मोर्चाला तीव्र करण्यासाठी आणि हे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भंते विनाचार्य यांच्या प्रेरणेने एक जनसंवाद यात्रा, धम्मध्वज यात्राचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं आहे. नागपूर पासून या धम्मध्वज यात्रेची सुरुवात भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आणि भंते विनाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झालेली आहे. ही संपूर्ण जी धम्मध्वज यात्रा आहे ती नागपूर पासून मंगरुळपीर, वाशिम, अकोला, शेगाव, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई आणि दादर या ठिकाणी त्याचा पहिल्या टप्प्याचा समारोप झालेला आहे. दुसऱ्या टप्प्याला सुरुवात पुन्हा झालेली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, बीड, अंबेजोगाई, नांदेड, परभणी, हिंगोली, पुसद, दिग्रस, वर्धा, हिंगणघाट, गडचिरोली, गोंदिया, बालाघाट, शिवनिया आणि संसर मध्य प्रदेशमध्ये 24 सप्टेंबरला या दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे. आणि 9 तारखेला ही धम्मध्वज यात्रा
आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, बीड शहरामध्ये येणार आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण इतिहास जर पाहिला तर बौद्ध भिक्षूने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि आपली विरासत जतन करण्यासाठी भगवान बुद्धांचं जे काही वाङ्मय आहे, जे तत्वज्ञान आहे, जगभरामध्ये पसरवण्यासाठी आणि त्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या प्राणाची सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. बौद्ध धर्माला नष्ट करण्यासाठी त्या काळामध्ये आणि आजही सुद्धा आपण पाहतो भिक्खू संघावरती फार मोठं आक्रमण केलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा बौद्ध धर्मावर असेल किंवा बुद्ध विचारावर असेल किंवा बौद्धांच्या जे काही ट्रेनिंग सेंटर असतील, जेव्हा जेव्हा याच्यावरती अतिक्रमण त्या ठिकाणी होतं, जेव्हा जेव्हा धोका येतो, तेव्हा तेव्हा भिक्खू संघ हा म्हणजे खऱ्या अर्थाने पुढे आलेला असतो. आपल्या प्राणांची तो बाजी लावून त्या बौद्ध धर्माला, बुद्ध विचाराला आणि बुद्धाला जीवन ठेवण्याचं काम देशभरामध्ये खऱ्या अर्थाने आणि जगभरामध्ये करत असतो. पण पुन्हा एकदा भिक्खू संघाच्या माध्यमातून हा महाबोधी महावीराच्या मुक्तीचा लढा या संपूर्ण देशभर आणि जगभर चालू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रा बंते विनाचार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निघालेली आहे. दिनांक 9 तारखेला या आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ही धम्मध्वज यात्रा येणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, पुष्पहार अर्पण करून तिथून या ठिकाणी धम्मध्वज रॅलीला सुरुवात होणार आहे. सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी महाराज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथे या रॅलीचं समारोप होणार आहे. आणि या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे, जाहीर सभा होणार आहे. भंतरीचं मार्गदर्शन, सोबतच जे काही कार्यकर्ते आहेत, बौद्ध विचारवंत आहेत, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तेव्हा तमाम या बीड जिल्ह्यातील बौद्ध उपासक, बौद्ध बांधव, बहुजन सर्व समाजाला मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय की सर्वांनी धम्मध्वज घेऊन, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपण या जनसंवाद यात्रेमध्ये आणि या धम्मध्वज रॅलीमध्ये आपण हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं आणि खऱ्या अर्थाने भिक्खू संघाची ताकद आपण वाढवावी, भिक्खू संघाच्या पाठीशी आपण राहावं आणि महाबोधी महावीराच्या मुक्तीसाठी ऐतिहासिक या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने, हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मी आपणास या ठिकाणी करतो आहे. धन्यवाद. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण.